निघालोय. कॅन तो याच्या डिझेल साठी आणली होती रे, रिकामीच चालवली. सगळे निराशा होते. आता आम्ही पण शोधात चाललोय पेट्रोल डिझेल तर नाही, पण पेट्रोल हिच्यात काहीच नाही, त्याच्यामुळं भेट ना. पण आता चाललोय आपण दुसऱ्या पंपावर. काम चालू आहे इधर, काम हुंडा आहे. आमची गाडी जाते का नाही आणि जास्त नाही याच्यात काहीच नाही बघायला गेलं तर. बघू पंपा बहुत जाते का नाही. पेट्रोल टाकायला आम्ही ब्राह्मणवाड्यात एंटर झालोय. तिथं बंद केली. यारी 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 ओ बाबा, अरे गर्दी का मजा के शपथ क्या नी कोणी. होय अरे मोकार गर्दी. बाटल्यांमध्ये काय लावर नंबर या गाडी मागणार ना ते पा 80. हा फुल गर्दी. लाईन पा लाईन. आपल्या गावात तर डायरेक्ट शिल्लकच नव्हतं. आणि 20 रुपयाची बाटली, अरे तर नंबर लागला नाही तर ती बाटली काय ती. आता आपण चाललोय बाटलीच्या शोधामध्ये. बाटली घेऊ बाटली. बाटली मध्ये लगेच द्यायते वाटतं, त्याच्यामुळं तू परत जाऊ काही नाही एवढं नाही. 1 लिटर लय झालं, भर दे तिकडं. नंतर पाहू आपण. बाटलीच भेटायला. अरे बाटली पडेल भेटली आता नाही काही तर. आता पुरतं तर पाहू, नंतर पाहू म्हणून. 2 दिवस जाईल. 2 दिवस निघतील नंतर पूर्वरच झाले हो काय. बघू आता काय होतंय काय नाही. पाहिलं काय येतो डायरेक्ट टाक्या फुल करून घेतील. आता हे ज्यांनी नंबर लावले ते युद्ध पुढे चालू होतं. सानप ॲग्रो इंजिनिअरिंग इकडे जायचा रस्ता त्यांच्याकडे. एवढी गर्दी फर्स्ट टाइम पाहू राहिलं रे. मारे होतील आता डायरेक्ट इथे. रांगा अशी कशी लागेली. पंपावाली सुद्धा का धरली. एवढी गर्दी आहे. नंबर लावणं तर डायरेक्ट मुश्किल काम. डायरेक्ट 100-150 मोटरसायकल. डिझेल तर बा किती डिझेलसाठी ते पा मशीन. कटावून आम्ही निघालोय. आता काही भेटलं तर नाही. चला आता काय हिच्यात काहीच नाहीये राव. घरी गेलो ते लय झालं. आता घेतलं बा टाकून 200च्या वरती काही देत नव्हते. बरं झालं आता आपलं आठवड्याभराचं काम झालंय, त्याच्यामुळे आपल्याला काही भीती नाही. आता दिसलं तर टाकता येईल, पण आठवड्याभर आरामात निघून जाईल आपलं. कारण की काही लोकललाच बाहेर कुठं जात. आता ओला खंबीर आहे त्याच्यामुळे काही विषय नाही. टाइम झालाय. डिझेल भेटलं तर का नाही म्हणजे भरपूर ठिकाणी वांदे झालेले आहेत. तर मित्रांनो आत्ता वाजले 4:30 आणि परत एकदा आपल्याला जायचं पंपावर. कारण की आपल्या एका मित्राचा फोन आलेला आपल्याला का त्यांच्याकडे डिझेल डायरेक्ट भेटतच नाही. तेजस शिंदे आपले व्हिडिओ पाहते, तर आपल्याला पण भेटलं तर स्टॉक करून घेऊ. कारण कि अपने पास 2 व्हीकल है ना डीजल की, पिकअप भी और ट्रैक्टर भी, इसलिए इसको निकालना पड़ेगा. आपल्या का मोठा ड्रम नाही आहे गॅरेजवरून. एक ड्रम पण पाहायचं आहे त्याच्यासाठी. डबक्यात घेऊन जाऊ. दोन ड्रम भेटले तर आपल्याला पण एक ड्रम घेऊन टाक. ड्रम म्हणजे मोठा नाही बरं का, 25-30 लिटरचा छोटा. इतने बड़े भी जमींदार नहीं है हम जो ये बैरल भर के डीजल रख ले. छोटा ट्रैक्टर छोटे कैनी में हम खुश है. भी इसको निकाल लेते पहले. चलते हैं. घेतले ना आता पाहू ना गर्दी राहते का नाही, काय होतंय पाहू. नाही लागणार आपला नंबर. नाही लागणार. मार नाही लागणार. नाही लागत. अरे ये क्या है भाई साहब. मला तर काय कळत नाही बाबा. मोटरसायकल वेगच. इकडे साहेब उभे डायरेक्ट हायवेच्या तिकडे लाईन आहे बरं का. हायवेच्या एकदम कडाला पंप. हा 700च्या वाली टाके फुल करणे गेले आहे. ड्रम बिम पाय काय. आपल्याला ड्रम घ्यायचा होता ना रे. तिकडं पंपाव तिकडं बांधणं चालू आहे राव. गर्दी तर पा मोटरसायकल वाल्यांची बघा. अरे काय अफवा पसरली का काय. मजा केली काय जिंदगीत पहिल्यांदा पाहिली मग एवढी गर्दी. अरे काय चाललंय यार. एवढी काय अफवा पसरली. हा एवढं खरं मी म्हणतो एवढं. बाबू रेंज रोवर ही रे.
अभी निकलतंय 3-4 पंप इंडूच आता पेट्रोल आहे तो मरद रे गर्दी पाण्यात आता असं कायम थोडी ना सगळे पेट्रोल पंप कव्हर करू फिरत आम्ही आता चिंचोलीकडे वाटचाल केलेली आहे. चिंचोली फाट्यावर तालुका बदललाय डायरेक्ट. आता सिन्नर तालुक्यात एंटर झालोय आणि आता आपण जाऊ इकडंच थोडं पुढं अजून एक पंप आहे हायवेला. 2-3 दिवस राहील बा फक्त नंतर पूर्वरत होऊन जाईल लोकांच्या टाक्या फुल झाल्यावर. आपण काय आता काही काम नाही तर इंडोतो टाइमपास. हा 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 ओ हो मग दिलं पाहिजे ना तो विषय. अरे बा ले लिया है अपने लिए नहीं लिया, हमने दोस्त के लिए लिया. ले लिया समजे. पाणी वगैरे ओतलंय आपण डायरेक्ट त्याच्यातून बाप निघू राहील दूर निघू राहिलं काय केमिकल निरमा काय आहे त्याला निरमा टाकून बुचकाले चांगलं व्यवस्थित. आणि आपण चाललोय आता दुसऱ्या पंपाकडे. सगळ्या पंपावाल्यांना मोठं करू ना एकालाच काय करायचं. त्या डबक्या घरीच ठेवलाय साईलच्या झाकण उघडं ठेवलंय थोडं सुकल तरी. सकाळी जिकडचा गेलो तिकडच जाऊन पाहू. काय पेट्रोल टाकलं तिकडं तर डायरेक्ट आवऱ्या गंमत झाली. आता पुढंच एक आखरी भरोसा नवीन पेट्रोल पंपावर जाऊ. इकडं नियम वाटी नको बर का. नियम वाटी नको लागायला. ती असं घेऊ होता पेट्रोल शिल्लक नाही डिझेल शिल्लक नाही बॅनर लागेल चांदगिरीचा आहे. चांदगिरीचा येऊन गेलो आपण. पावसाचं वातावरण झालंय डायरेक्ट कॅमेऱ्यात दिसत नाही पण झालंय. हवा फिरली काय बरं बाबा येऊ शकतो पाऊस. हा नाही पण काय कधी हवा फिरली कुठलं का इकडे येईल काय सांगता येणार. मला असं काय वाटतंय का शुकशुकाटे आहे नक्की का. गाडी गेली पण गाडी परत नको यायला. ही गाडी फिरली नाही डिझेल आहे. अरे बापरे मारामाऱ्या काय लोकेशन एक ट्रिप पण आली आहे आपल्याला आपल्या मित्राची. चलो टायमिंग ट्रिप आहे. चलो एक काम कर नाही तर डायरेक्ट घरीच घे यांनी जाऊन आता येईल. जाऊ आपण ट्रॉली वगैरे जोडून निघालोय. गयो लोकेशनला. हेच आपलं तिकडे जॅक पासून मला काय कळत नाही पहिल्यापेक्षा जास्त. हाय करो हाय. चायला थोडं आम्ही चाय पत्ती प्यायला गेलो घरात आणि पाऊस बघा फुल बारिश आकी गई. खाली वगैरे केलंय. आता इथं कॅनी ठेवलं होते त्या आधी इथं गल्लीतून घेऊ याच्या घरून मग तसंच जाऊ देऊ. इथं अटकून देतो इकडं एक कॅन इकडं एक कॅन इकडं असं प्रबंध. अयो नाही मी तर नाही येणार भाऊ. हा चलो गाइस चलते हैं. अभी घर के रास्ते पे चल पड़े. धीमे धीमे हो भी आराम से कोई गाय नहीं है लेकिन अपने को जाने का बर्थडे ना बर्थडे. नीले रात में क्या दिख रहे है. वाह मजा आ गई रे मजा आ गई. आता या कॅनी आहे ना काढून ठेवू. बघायला गेलं तर 2 कॅनी याच्यातच बसतील. आता सचिन काकांचा पण फोन आला होता. डिझेल कुठून आणलं म्हटलो मी लई पंप हिंडलो वाक पेट्रोलियम वर भेटलं म्हटलो. हाय 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 बघायला गेलं त्याच्यात 7-7 लिटर बसतं पण त्या पंपावाल्याला वाटलं 5 लिटरचं आहे. त्यांनी फक्त 15 लिटर केलं तिन्ही यांच्यामध्ये. हिला पाकुडं मस्त बैठकीला जोरात भेटली बरं का. आणि आहे ना हिचं आहे ना यमटीला लयच आपटू राहिली त्याच्यामुळे ना हिला आहे ना याचा जुगाड करायलाच लागेल टायरांचा. इथे टायरांचे तुकडे कापून टाकायला लागतील. मला म्हणजे
ते कसं जॅकसाठी चांगलं नाही ना हायड्रॉलिक, कारण की पहिले नव्हती एवढी आपटत जेवढी आत्ता आपटती. त्याच्यामुळे भाई साहब चलो की 9 वाजता हॉटेलमध्ये भाई साहब का बर्थडे. पार्टी तो बनती है. पनीर और दूध शेव भाजी की पार्टी तो बनती आहे. एक हफ्ता त्याला आता घेतो खाऊन, टाइम तर लय झालाय. चला टाइम होऊन गेलाय. आजचा ब्लॉग इथं समाप्त करू. ब्लॉग एंड. ब्लॉग एंड. धन्यवाद. ये यार